Hello friends, next concept of that electromagnetic waves is the electromagnetic waves. The relation between electric field and magnetic field and its behavior described by following four laws, in which first law is the Gauss law of electrostatics. Gauss law of electrostatics. Gauss law of electrostatic, which gives the relation between electric charge and electric field. According to that law, the equation of that law is the electric flux is equal to the integration of E vector E dot vector ds electric field into surface area, or area under that electric field is equal to the charge per q divided by epsilon 0. This is the statement in the form of equation of that Gauss law. ही आहे ती गॉस लॉची स्टेटमेंट आहे इन द फॉर्म ऑफ इक्वेशन. इन वर्ड्स ही स्टेटमेंट कशी आपण डिराइव करू किंवा ही असणारी स्टेटमेंट कशी आपण नोटिफाय करू. द इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एनी क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू टोटल इलेक्ट्रिक चार्ज डिवाइडेड बाय एप्सिलॉन 0. Electric flux through any closed surface is equal to the total charge divided by epsilon 0, which gives the relation between electric charge and electric field. This is the first law which describe the relation between electric field vector and magnetic field vector in electromagnetic wave. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मधल्या ह्या इलेक्ट्रिक फील्डचं आणि मॅग्नेटिक फील्डचं रिलेशन ह्या फर्स्ट लॉनी डिस्क्राईब होतं. देन सेकंड लॉ फॉर दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, इट इज ऑल्सो एन गॉस लॉ. तो पुन्हा गॉस लॉच आहे, बट इट इज ए गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम. It is a Gauss law of a magnetism, which is defined or which is stated as in the form of equation. Magnetic flux is equal to, for any closed surface, magnetic flux for any closed surface is equal to integration of magnetic field vector B dot that of closed surface into ds surface area, and is equal to 0. Means that equation gives the statement of that Gauss law of magnetism. मॅग्नेटिझमची असणारी जी आहे ती ह्या गॉस लॉची स्टेटमेंट अकॉर्डिंग टू दॅट इक्वेशन आहे. हेच इक्वेशन आपण इन वर्ड्समध्ये कसं नोटिफाय करू. द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू ए क्लोज्ड सरफेस इज ऑलवेज 0. मॅग्नेटिक फ्लक्स फॉर ए क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू ऑलवेज 0. दिस इज द सेकंड लॉ. देन थर्ड लॉ फॉर दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ससाठी असणारा थर्ड लॉ काय आहे. इट इज एन फॅराडेज लॉ. इट इज ए फॅराडेज लॉ. Faraday's law. According to that Faraday's law, the statement of that Faraday's law, the time varying magnetic field induced an EMF and electric field. Means जर magnetic field असेल in given area, there is a magnetic field. जर given area मध्ये जर magnetic field असेल तर that magnetic field induced EMF. ह्या मॅग्नेटिक फील्ड काय करते. EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय करते, इंड्यूस करते. अँड दॅट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज ऑल्सो प्रोड्यूस इलेक्ट्रिक फील्ड. हीच मॅग्नेटिक फील्ड काय करते, इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा काय करते, प्रोड्यूस करते. देन 4 नंबर ऑफ लॉज फॉर दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज एन एम्पियर्स लॉ. दिस इज द एम्पियर्स लॉ. That Ampere's law or Ampere's describe the relation between induced magnetic field associated with current carrying loop. जर लूप करंट कॅरी करत असेल, गिवन लूप आहे, वायर आहे, कंडक्टर आहे, ज्याच्यामध्ये काय होते, करंट कॅरी होतो. दॅट करंट कॅरिंग लूप असोसिएटेड विथ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे करंट कॅरिंग लूप प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. हा आहे तो एम्पियर्स लॉ आहे. बट दॅट ऑफ एम्पियर्स लॉ इज रिवाइज, विच इज रिवाइज्ड बाय मॅक्सवेल्स. हाच असणारा एम्पियर्स लॉ मॅक्सवेल्सनी थोडासा काय केला, रिवाइज केला. मॅक्सवेल्सने काय सांगितलं तर अकॉर्डिंग टू मॅक्सवेल्स दॅट एम्पियर्स लॉ हॅविंग ए शॉर्ट नंबर ऑफ, वी नोटिस दॅट देर इज एन
some drawback or some false, there is a some false in that Ampere's law. मॅक्सवेल्सने काय सांगितलं तर Ampere's law मध्ये थोडेसे फॉल्स आहेत. काय फॉल्स आहेत तर Ampere सांगतो की करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. करंट कॅरिंग कंडक्टर, करंट कॅरिंग लूप असेल, कंडक्टर असेल, त्याच्यामध्ये करंट कॅरी होतो, तो करंट काय करतो तिथं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. मग मॅक्सवेल्स काय सांगतो करंट कॅरिंग कंडक्टर फक्त करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करत नाही, बट इफ देअर इज एन दॅट करंट इज व्हॅरिंग और इलेक्ट्रिक फील्ड इज व्हॅरिंग, चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड असेल तर देअर विल बी ऑल्सो द प्रोडक्शन ऑफ जनरेशन ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड. मीन्स अकॉर्डिंग टू दॅट मॅक्सवेल्स काय सांगतो द मॅग्नेटिक फील्ड कॅन बी जनरेटेड not only by electric current but also by changing electric field. जर इथे असणारी इलेक्ट्रिक फील्ड चेंज होत असेल, चेंज होते म्हणजे काय, इट विल बी इन्क्रीज और डिक्रीजेस. इलेक्ट्रिक फील्ड वाढते, इलेक्ट्रिक फील्ड कमी होते, व्हेरिएशन येतात. इलेक्ट्रिक फील्डमध्ये काय होतात व्हेरिएशन होतात. इलेक्ट्रिक फील्डमध्ये व्हेरिएशन जरी झाले तर देअर विल बी एन जनरेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तिथं मॅग्नेटिक फील्ड काय होते जनरेट होते. म्हणजे ज्या वेळेला करंट कॅरी होतो त्यावेळेला मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते, करंट व्हॅरी होतो, तिथं असणारी इलेक्ट्रिक फील्ड व्हॅरी होते, त्यावेळेला सुद्धा काय होते मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. दिस इज गिवन बाय मॅक्सवेल्स. हे काय केलं मॅक्सवेल्सने गिवन झालं. आणि ह्या वेळेला अकॉर्डिंग टू दॅट मॅक्सवेल्स इन न्यू टर्म इज गिवन बाय दॅट Ampere's law इज द डिस्प्लेसमेंट करंट. ह्या वेळेला इथं मॅक्सवेल्सने एक नवीन टर्म ॲड केली ज्याला काय म्हटलं जातं इट इज ए डिस्प्लेसमेंट करंट. इट इज ए डिस्प्लेसमेंट करंट. देन इन 1888 the scientist Hertz in 1888 the scientist Hertz is succeeds to producing and detecting the existence of electromagnetic waves. म्हणजे तिथे असणाऱ्या हर्ट्झ सायंटिस्टने इन 1888 मध्ये काय केलं देअर विल सक्सेस तो तिथे असणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला in 1888 the scientist Hertz succeed to detect and producing the existence of electromagnetic waves. म्हणजे हर्ट्झने 1888ला एक नवीन डिस्कवरी केली ज्याच्यामध्ये त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं एक्झिस्टन्स डिटेक्ट झालं अँड इट विल ऑल्सो प्रोड्यूस द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अँड ऑल्सो डेमॉन्स्ट्रेटेड देअर properties like reflection, refraction and interference. Means Hertz is the one of the first scientists which gives the production of electromagnetic wave and detection of electromagnetic wave and also demonstrate their properties like reflection, refraction and interference. After that in 1895 the Indian scientist or Indian physicist Sir Jagdish Chandra Bose is also produced the electromagnetic wave having ranging in wavelength from 5 millimeter to 25 nanometer. Means Sir Jagdish Chandra Bose is produce the electromagnetic waves having a range of wavelength from 5 millimeter to 25 nanometer, but his work is remain confined into laboratory. म्हणजे त्यांचं असणारं वर्क जे आहे जे जगदीशचंद्र बोस जे आहेत आपले इंडियन सायंटिस्ट, इंडियन फिजिसिस्ट, त्यांचं असणारं वर्क जे आहे इन केस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ते आहे तसं लॅबोरेटरीमध्ये आहे तसं बंदिस्त पडलेलं आहे. त्याच्यावरती पुन्हा होणारी डिस्कवरी त्याचं असणारं जे काय आहे पुढचं डिस्कवरी पुढे झाली नाही. बट इन आफ्टर दॅट इन 1896 the Italian physicist G. Marconi काय गिव केलं which produced the first wireless communication.
which is produce first wireless communication in which it can be produced wireless telegraphy, telephony, ब्रॉडकास्टिंग हे सगळं असणारं वायरलेस कम्युनिकेशनचा जो काही निर्माता आहे तो इटालियन फिजिसिस्ट जी मार्कोनी आहे, जो 1896मध्ये काय केलं, त्यांनी असणारं वायरलेस कम्युनिकेशन काय केलं, डेव्हलप केलं, इस्टॅब्लिश केलं, विच इज द फर्स्ट पायोनियर, जो आहे तो त्या असणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशनचा पायोनियर आहे, ज्याने असणारं हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज जे ॲक्च्युली कम्युनिकेशन पर्पजमध्ये आणलं. मार्कोनीने काय केलं तर असणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हा कम्युनिकेशनच्या पर्पजमध्ये यूज केला, ज्याचं वायरलेस कम्युनिकेशन जे आहे ते प्रोड्यूस झालं, ज्याच्यामध्ये टेलिग्राफी आहे, टेलिफोनी आहे, ब्रॉडकास्टिंग आहे, ह्या सगळ्या असणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जला त्यांनी कम्युनिकेशन पर्पजसाठी यूज केलं. देन नेक्स्ट कन्सेप्ट is the source of electromagnetic wave. According to Maxwell's theory, the accelerated charge particle or accelerated charges radiate the electromagnetic wave. Means जर चार्ज ॲक्सिलेटेड होत असतील, मीन्स देअर इज ए चेंजिंग ऑफ इलेक्ट्रिक फील्ड व्हॅरी होते, चेंज होते, इन्क्रीज होते, डिक्रीज होते, मीन्स चार्ज ॲक्सिलरेट होतात, मूव्ह होतात, ॲक्सिलेशन होतं चार्जचं, अँड दॅट ॲक्सिलेटेड चार्जेस रॅडिएट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, which radiates the electromagnetic waves, and the definition of that electromagnetic wave is, हे असणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची डेफिनेशन अकॉर्डिंग टू दॅट Maxwell's, that electromagnetic waves consist of electric field vector and magnetic field vector which vibrating right angle to each other and also to the direction of propagation of wave is called as an electromagnetic wave or electromagnetic radiation. Means suppose आपण असं कन्सिडर केलं, according to coordinate system there is an z axis, there is an x axis, then according to that if there is an electric field vector is varying, इथे असणारा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर व्हॅरी होतो इन दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मधला इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर मीन्स देर इज अन ई, देन मॅग्नेटिक फील्ड वेक्टर जो आहे तो त्याच्यावरती असणारा सुपर इम्पोज होतो, मीन्स इथे असणारं इलेक्ट्रिक फील्ड and magnetic field are perpendicular to each other. Electric field vector and magnetic field vector is perpendicular to each other and also it is perpendicular to the direction of propagation of wave. It is perpendicular to the direction of propagation of wave. It is a electromagnetic wave. बघा बरं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय कन्सेप्ट असेल, वेव्ह दॅट कॉज्ड बाय ॲक्सिलेटेड चार्ज पार्टिकल, वेव्ह कशामुळे प्रोड्यूस झाली, caused by accelerated charge particle and it consists of electric field and magnetic field, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड ही असेल, मॅग्नेटिक फील्ड ही असेल, बट दॅट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड इज अ राईट अँगल टू इच अदर, ती कशी असेल, एकमेकाला परपेंडिक्युलर असेल, राईट अँगल टू इच अदर असेल, and also right angle to the direction of propagation of wave is called as an electromagnetic wave or electromagnetic radiation. Electromagnetic wave and electromagnetic radiation म्हणजे काय कन्सेप्ट समजली, the wave caused by accelerated charge which consists of electric field and magnetic field, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड असेल, मॅग्नेटिक फील्ड असेल, that electric field and magnetic field is a right angle to each other, right angle to each other. Magnetic field and electric field is a right angle to each other and that of also perpendicular to the direction of propagation. हीच असणारे दोन्ही काय असेल, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, ज्या डिरेक्शनमध्ये प्रोपोगेट होते, त्या डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होते, त्याला सुद्धा ती काय असेल, परपेंडिक्युलर असेल. म्हणजे इन केस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे आणि दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि जी प्रोपोगेट होते, मग इथे असणारी इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि प्रोपोगेशन ऑफ डायरेक्शन तिन्हीही कशी असतील, एकमेकाला राईट अँगल टू इच अदर असतील किंवा परपेंडिक्युलर टू इच अदर असतील. दिस इज द सोर्स ऑर डेफिनेशन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. नेक्स्ट कन्सेप्ट इज द कॅरेक्टरिस्टिक्स. Next is a characteristics of electromagnetic
waves. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स काय करायचे, स्टडी करायचे. ज्यामध्ये पहिली कॅरेक्टरिस्टिक्स असेल अकॉर्डिंग टू डेफिनेशन. जी डेफिनेशन आहे त्याच्यानुसार काय असेल, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. काय डेफिनेशन आहे, द इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर अँड ऑल्सो द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. बघा बरं, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय असेल, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याची असेल ती डेफिनेशन असेल. काय डेफिनेशन आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची, द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड आर राईट अँगल टू इच अदर अँड to the direction of propagation of wave. This is the first characteristics and according to that हे असणारं परपेंडिक्युलर डिरेक्शन जे आहे 3 इंचामध्ये इलेक्ट्रिक फील्डमध्ये, मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनमध्ये तिथं असणारी वेव्ह काय असेल, दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आर ट्रान्सवर्स इन नेचर. दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज ट्रान्सवर्स in nature. Electromagnetic wave is transverse in nature. This is the first characteristic. Then second characteristics of that electromagnetic waves is the cross product of E cross B gives the direction of that electromagnetic waves. Means तिथे असणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मधला इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर या दोन्हीचा जर क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर हा क्रॉस प्रॉडक्ट काय गिवन घेतो, गिव्स द डायरेक्शन ऑफ, हा क्रॉस प्रॉडक्ट काय देतो, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज अँड ऑल्सो इट गिव्स द एनर्जी कॅरीड बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. हाच क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे काय असेल, त्या असणाऱ्या वेव्हजची असणारी एनर्जी carried by that electromagnetic wave. This is the second characteristics of that electromagnetic wave. Then third characteristics of electromagnetic wave is that electric field and magnetic field sinusoidally and are in the phase. Means सपोज आपण असं कन्सिडर करतो की अकॉर्डिंग टू डेफिनेशन इथे असणारे इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड हे कसे आहेत, राईट अँगल टू इच अदर. हे दोन्ही कसे आहेत, राईट अँगल टू इच अदर आहेत. ज्यावेळेला हे दोन्ही राईट अँगल टू इच अदर असतील त्यावेळेला हे असणाऱ्या दोन्हीही वेव्हज कशा असतील, दॅट टू फील्ड व्हेक्टर्स आर इन फेज. दोन्ही कसे असतील, इन फेजमध्ये असतील, दोन्ही एका सेम फेजमध्ये असतील. दिस इज द थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. देन फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आर produced by accelerated charge particle. This is the fourth characteristics. Fourth characteristics काय आहे, source of electromagnetic wave. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा काय सोर्स आहे, accelerated charge particle. Accelerated charge particle produce the electromagnetic wave. Accelerated charge particle produce electromagnetic wave. Accelerated charge particle radiate electromagnetic wave. This is the fourth characteristics. ही असेल ती काय असणार आहे, 4 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स असेल. देन 5 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं असणारी डेफिनेशन सुरुवातीला सांगताना दॅट कॅन बी ट्रॅव्हल विदाउट एनी मटेरियल मीडियम, असं त्याची डेफिनेशन आपण करतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची असणारी डेफिनेशन कशी असते, दी वेव्ह विच डज नॉट रिक्वायर्ड एनी मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपोगेशन. ती ट्रॅव्हल होण्यासाठी कोणत्याही मटेरियल मीडियमची गरज नाही. मीन्स दॅट कॅन बी ट्रॅव्हल थ्रू ए स्पेस, थ्रू ए सॉलिड, थ्रू ए गॅसेस. मीन्स दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हल विच कॅन बी ट्रॅव्हल थ्रू फ्री स्पेस, स्पेसमध्ये ती ट्रॅव्हल होईल, सॉलिडमध्ये ती ट्रॅव्हल होईल, ती लिक्विडमध्ये ट्रॅव्हल होईल अँड ऑल्सो इट कॅन बी ट्रॅव्हल from the gases. Means the electromagnetic waves can travel through free space, solids and solid, liquid and gases. This is the 5th number characteristic. Then 6th number characteristics. The velocity of electromagnetic waves is equal to the velocity of light in space. What is the velocity of light in space? So, velocity of light in space is denoted by c is equal to 3 into 10 raised to 8 meter per second. This is the velocity of light in space. This is the velocity of electromagnetic waves.
the electromagnetic waves, and the velocity of electromagnetic waves is equal to the velocity of light in space. In the form of equation, that velocity is equal to under root or 1 upon under root mu 0 epsilon 0, mu 0 epsilon 0. This is the velocity is equal to velocity of light in a free space, is equal to velocity of light in a free space. This is the 6th number characteristics of electromagnetic waves. This is the velocity of light or velocity of electromagnetic wave in a space, velocity of a electromagnetic wave in a space. Then velocity of electromagnetic wave in any medium, velocity of electromagnetic wave in any medium. कोणत्याही मीडियम मध्ये असणाऱ्या त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची व्हेलॉसिटी काय असेल? इट इज ऑल्सो c इज इक्वल टू, त्याचं असणार रिलेशन काय असेल? c इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट म्यू डिवाइड बाय म्यू इंटू एप्सिलॉन, 1 upon under root mu divided by epsilon, where mu is the permeability and epsilon is the permittivity. Mu is the permeability and epsilon is the permittivity. This is the 7 number of characteristics. Then 8 number of characteristics, the electromagnetic waves obeys the principle of superposition of waves. Electromagnetic wave obeys the principle of superposition of a wave, which obeys the principle of superposition of waves, superposition of a waves. This is the 8th number of characteristics of electromagnetic waves. Then 9th number of characteristics of electromagnetic waves is the ratio of amplitude of electric field and magnetic field is given by constant at any point. Means electromagnetic wave consists of electric field, means according to diagram, जी काही आता जस्ट मी डायग्राम ड्रॉ केलेली होती त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर असेल म्हणजे असेल तर हा ई, आणि ते असणारी मॅग्नेटिक फील्ड वेक्टर असेल म्हणजे हा असेल तो बी. ह्याची असणारी ॲम्प्लिट्यूड ही असेल ती इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरची ॲम्प्लिट्यूड आणि ही असेल ती मॅग्नेटिक फील्ड वेक्टरची ॲम्प्लिट्यूड. दिस इज द ॲम्प्लिट्यूड. देन द रेशिओ ऑफ दॅट ॲम्प्लिट्यूड of electric and magnetic field is equal to constant. Ratio of that electric and magnetic field means this is the E0 or mod of E0 divided by mod of B0 is equal to constant. This is the mod of E0 divided by mod of B0. That E0 denoted by amplitude of electric field and B0 is denoted by amplitude of magnetic field. Then the ratio of that two amplitude is equal to, त्या दोन्हींचा amplitudeचा रेशो म्हणजे काय असेल? It is the constant at any point, which is the constant at any point, and that constant is equal to velocity of electromagnetic wave. That constant is equal to velocity of electromagnetic waves. Means that of mod of E0 divided by mod of B0 is equal to C, or it is equal to according to that अर्लियर कॅरेक्टरिस्टिक्स. ह्याच्या आधी जी कॅरेक्टरिस्टिक्स आपण स्टडी केली त्याच्यानुसार हे असणारे रिलेशन काय आहे? दॅट सी इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट म्यू ॲप्सिलॉन, 1 अपॉन अंडर रूट म्यू ॲप्सिलॉन. मीन्स दॅट ऑफ mod of E0 is equal to mod of B0 into C. This is one of the equation. हे सुद्धा आपल्याला एक इक्वेशन घेता येईल. दिस इज द 9 नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे? the ratio of amplitude of electric field and magnetic field is equal to constant, is equal to velocity of electromagnetic wave, is equal to in the form of equation. हे असं असेल. देन कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 10 इथे असणाऱ्या 10 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स बघा बरं. इन केस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आहे. बट as that electric field vector is more prominent than magnetic field vector, म्हणजे त्यामध्ये असणारी इलेक्ट्रिक फील्ड आणि त्यामध्ये असणारी मॅग्नेटिक फील्ड, ह्याच्यामधली ही असणारी इलेक्ट्रिक फील्ड जर प्रॉमिनंट झाली, मोर प्रॉमिनंट झाली दॅन दॅट मॅग्नेटिक फील्ड, देन
it is responsible for optical effect due to electromagnetic waves, and that electric vector is called as an light vector. त्याच वेळेला इथं असणारा हा प्रॉमिनंट होणारा जो भाग असेल तो काय देईल आपल्याला, which gives the optical effect, which gives the optical effect of due to electromagnetic waves, ज्यालाच आपण काय म्हणू, that electric field vector is an light vector. तोच म्हणजे काय असेल, it is a light vector, it is a light vector. This is the character number 10. Then 11 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स. बरोबर, 11 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स काय असेल, the intensity of a wave, the intensity of electromagnetic wave is proportional to square of amplitude, is proportional to square of amplitude, means the intensity is proportional to the square of amplitude. आता amplitude इथे दोन आहे, एक इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरची ॲम्प्लिट्यूड आहे, एक मॅग्नेटिक फील्ड वेक्टरची ॲम्प्लिट्यूड आहे. देन इंटेन्सिटी फॉर इलेक्ट्रिक फील्ड, इंटेन्सिटी फॉर इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0 स्क्वेअर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टरची जी इंटेन्सिटी असेल ती काय असणार आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू square of its amplitude B0 square. It is a B0 square, or in the form of equation, हेच इक्वेशन असंही असेल, intensity for electric field is equal to half, proportionality constant जो असेल तो half epsilon 0 E0, and IB, intensity for magnetic field, is equal to half B0 square divided by mu 0. This is the 11th number of characteristics in which intensity of a wave is proportional to amplitude of square of amplitude of that electromagnetic waves. Then last number of characteristics, 12th number of characteristics of electromagnetic waves, that energy of electromagnetic waves distributed equally in electric field and magnetic field, means जे असणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची एनर्जी असेल, दॅट एनर्जी इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड in electric field vector and magnetic field vector. This is the 12th number of characteristics of electromagnetic waves. असे हा 12 कॅरेक्टरिस्टिक्स असणारा हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 12 नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय केलं, जस्ट स्टडी केलं.